नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू पूर्ण वर्तमान काळ याचं स्ट्रक्चर, याचं इंग्रजी वाक्य आणि त्याचा मराठी अनुवाद हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये स्ट्रक्चर आहे यस प्लस हॅव, हॅज, बीन प्लस VING प्लस ओ। सब्जेक्ट करता हॅव, हॅज सहाय्यकारी क्रियापद, बीन प्लस VING क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट कर्म। पहिलं वाक्य आहे आय हॅव बीन लिव्हिंग इन दिस सिटी। मी या शहरात राहत आलेलो आहे। एखादी गोष्ट आपण पूर्वीपासून करत आलेलो आहे, आजही ती चालू आहे हे दर्शवण्यासाठी आपण चालू पूर्ण वर्तमान काळ वापरत असतो। शी हॅज बीन रीडिंग दिस बुक फ्रॉम 2 years। ती हे पुस्तक 2 वर्षापासून वाचत आलेली आहे। म्हणजे ही 2 वर्षापासून चालू असलेली क्रिया आज देखील चालू आहे हे दर्शवण्यासाठी आपण चालू पूर्ण वर्तमान काळ वापरत असतो।